सर्व बालकांना आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना आधी जय भीम। आज 26 जानेवारी 2022 आहे। 26 जानेवारीचं महत्त्व एवढं का आहे तर 26 जानेवारी च्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेत आपली राज्यघटना ही सुपूर्द केली, जेणेकरून त्या संविधानामध्ये काय लिहिलेलं होतं की देशाचा राज्यकारभार कुठल्या पद्धतीनं, कुठल्या अधिकाराने, कुठल्या पद्धतीनं आपण तो देश चालवायचा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या होत्या। हे काय साधं सुद्धा काम नव्हे की राज्यघटना लिहिणं, त्याच्यामध्ये कलम किती आहेत, हे किती आहेत, ही गोष्ट वेगळी आहे। पण ह्याच्यानुसार आपण सगळे संविधानाच्या ह्याच्यानुसार आपण सगळेजण चालतो। एखाद्याला जर अन्याय होत असेल तर त्यांनी कुठल्या कलमानं आपल्याला न्याय मिळवून घेईल, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून बाबासाहेबांनी ही घटना तयार केली। ही राज्यघटना तयार करत असताना त्यांनी अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार करून 100 वर्षानंतर कुठल्या गोष्टींचा आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे, ही गोष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना लिहायला सुरुवात केली। त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं की राज्यघटना जर पुढे जाऊन त्याचा गैरवापर होऊ लागला तर त्याला माझी राज्यघटना जबाबदार नसणार आहे, तर तो चालवणारी व्यक्ती जबाबदार असणार आहे। हे यावेळी आता आपल्याला लक्षात येत आहे। आपल्या संविधानाचं महत्त्व आजकाल आपल्या समाजाला पण खूप कमी आहे। मी असं का म्हणतेय, कारण मला सुद्धा ह्या गोष्टी ज्या तेव्हा कळायला पाहिजे होते माझ्या लहानपणी, त्या मी आता समजून घेते की राज्यघटनेचं महत्त्व, संविधानाचं महत्त्व, त्याच्यातली कलमं, त्याच्यातले अधिकार, त्याच्यातलं न्यायव्यवस्था। तर ह्या गोष्टी आपण कशामुळे मागे पडलोय की सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी आपल्या ज्या लहानपणात कळायला पाहिजे होते त्या काही कारणामुळे आपल्याला कळू शकल्या नाही किंवा त्या मुद्दामून कळू दिल्या गेल्या नाही। तर ही खूप खेदाची गोष्ट आहे। पण इथून पुढे आपण आपल्या समाजाला किंवा आपल्या समाजाबरोबर आपण इतर जणांना देखील बाबासाहेबांचं महत्त्व किंवा संविधानाचं महत्त्व, त्यांनी केलेला त्याग, त्यांचं समर्पण, त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी आज आपण सगळ्यांना समजून सांगण्याचा हेतू ह्या राज्यघटना दिनामागे आहे। तर तुम्ही सगळ्यांनी राज्यघटनेच्या महत्त्वाबरोबर बाबासाहेबांचं महत्त्व देखील तितक्याच आत्मीयतेने बाळगायला पाहिजे आणि आपण पुढे जाऊन त्यांचं हेच जे राज्यघटनेचं त्यांनी लिहिलेले आहेत त्यांचा काय उद्देश होता, जे पुढे जाऊन आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा लागू करायचे आहे। असं नाही की राज्यघटना काल लिहिली आणि 2 वर्षांनी 3 वर्षांनी त्याच्यातले नियम बदलणार। काही कारणानं आजकाल नियम बदल होत आहे, तर हा भाग वेगळा आहे, राज्यकारण्यांचा भाग आहे तो, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही। पण आपल्याला आपल्या राज्यघटनेचा आदर करता यावा, आदर केला पाहिजे, ही आपण सगळ्या आपल्या लहान मुलांमध्ये ही भावना रुजवूया। एवढं बोलून मी माझे 2 शब्द